आता मोस्टली ट्युटोरियलची किंवा आमच्या कोचिंग क्लासेसची गरज कित्याक पडटा, स्कुलान बरें शिकयनात म्हणून. कारण एक टायम आशिल्लो की भुरगे फक्त स्कुलान वयताले, घरा कडेन बॅग उडयताले आनी खेळपाक धांवताले. आनी आतां असो टायम येयला की भुरग्यांक बॅग उडोवचें पडना, जबरदस्ती खंय तरी धाडटात पेरंट्स, मध्ये तो रुटीन जाल्लो आसा. सो कित्या खातीर हे बेजिकली घडटा? खंय कितें मिस्टेक जाता किंवा खंय कितें इम्प्रुवमेंट जावपाक जाय? इम्प्रुव्हमेंटाची गरज ना. स्कुलान सगळे व्यवस्थित शिकयता. सी इट्स लाईक दिस. आम्ही सगळे घरान देवाक सद्दां पाया पडटा, बट तरी आम्ही देवळात वयता. बरोबर. बाय बिकॉज इट्स अ प्लेस ज्या प्लेसीचेर एक स्पेसिफिक काम जाता. सी ट्युटोरियल्स, कोचिंग प्लेसीस एक अशी प्लेस तुमकां प्रोवाइड करता की देर इज नो अदर थिंग हॅपनिंग देर. त्या प्लेसीर फक्त एड्युकेशन घडटा. सो जेन्ना तुम्ही घराकडे गेले, बॅग दवरून परत अशा प्लेसीर आले की थंय फक्त एड्युकेशन चल्ला, द चान्सेस ऑफ यू गेटिंग डिस्ट्रॅक्टेड इज लेस रादर दॅन यू सिटींग होम अँड स्टडी. सो कितें जाता, एक एटमॉस्फियर असो बिल्ड जाता की अरे तो शिकता मरे, हांवें शिकपाक जाय, जे घराकडे फील येना. घराकडे कशें इट्स माय रूम, आय एम डुईंग वॉट एव्हर फायन. पण थंय गेले, अरे पळय तेका 8 पडले, अरे तेका 4 पडले, अरे तेणी इतकी आन्सरां केली, हांवें करूंकूच जाय. सो एक आय एम नॉट सेइंग कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट, बट एक वी लर्न फ्रॉम इच अदर. एक इन्स्पिरेशन येता एकामेका कडल्यान की मागीर अशा प्लेसिसांचेर गेले का एक तांकां बुस्टअपूय मेळटा. तांकां कळटा बाबा वेर दे स्टँड, जे घराकडे बसून पॉसिबल ना. बिकॉज आजचे जगूच इतलें कॉम्पिटिटिव्ह हा. एंट्रन्स एक्झाम तर खूप भरभरून आसा. एव्हरी इयर देर आर सो मेनी न्यू एंट्रन्स एक्झाम दे हॅव टू आन्सर. सो तांकां आपूण बाबा खंय स्टँड करता हें कळपाक पॉसिबल ना. जेन्ना तुमी एनरोल जाता फॉर एनी ट्युशन, एनी कोचिंग, एनीवेर, यू बिकम पार्ट ऑफ दॅट इकोसिस्टम, जेतून तुमकां एक मेळटा की वेर यू स्टे.